सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आगामी निवडणुकीत भाजप महायुतीची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांशी त्यांनी संवाद साधलाय। निवडणुकीमध्ये सक्षम असणाऱ्या उमेदवारालाच भाजपची उमेदवारी दिली जाईल असंही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलंय। मिरजेच्या विश्रामगृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली मिरजेतील काही माजी नगरसेवकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यात विकास कामे कोणत्या पद्धतीने करायची याच्याही सूचना दिल्या। निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिलेत। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे। सांगलीनंतर मिरज आणि नंतर कुपवाड येथील माजी नगरसेवक तसेच गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या जाणार आहेत। निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची कार्यवाही सुरू केल्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणूक लढवणाऱ्यांनी सातत्याने लोकांशी संपर्क साधावा। जी विकास कामे तुम्ही केले ती जनतेसमोर जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे। यामध्ये निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवारांनाच भाजपकडून संधी दिली जाणार आहे। मागील 5 वर्षात तुम्ही केलेल्या विकास कामांबाबत समाधानी आहात का, याबाबतची विचारणा करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते।